हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण रव्याच्या पांढऱ्या शुभ्र आणि चौफट फुलणाऱ्या कुरडया कशा करायचं ते पाहणार आहे। तुम्हाला बघून कळतच असेल किती छान अशा कुरडया झालेल्या आहेत आणि छान फुलल्या जातात बघा, मस्त। तुम्हाला मी तळून दाखवते बघा, किती मस्त झालेल्या आहेत आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपण अशा बनवलेल्या आहेत। इथे रव्याच्या कुरडया बघा, मस्त झालेल्या आहेत, एकदम पांढऱ्या शुभ्र छान फुलल्या जातात बघा, मस्त। तुम्ही पण अशा रव्याच्या झटपट होणाऱ्या कुरडया नक्की करून बघा। मी तुम्हाला तोडून दाखवते बघा, एकदम छान फुललेल्या आहेत आणि एकदम मस्त तळल्या जातात बघा, मस्त झालेल्या आहेत, बघू शकताय तुम्ही। एकदम छान फुलल्या जातात आणि या एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपण बनवलेल्या आहेत बघा, मस्त अशा छान झालेल्या आहेत, बघू शकताय तुम्ही, छान फुललेल्या आहेत। नक्की तुम्ही या उन्हाळ्यात रव्याच्या या पद्धतीने कुरडई नक्की बनवून बघा, एकदम पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहेत आणि 1 किलोमध्ये बघा इथे आपल्या 60 कुरडया तयार होतात, 59-60 कुरडया तयार होतात बघा, छान झालेल्या आहेत आणि छान मस्त। आणि तुम्ही पहिल्यांदा जरी बनवल्या तर तुम्ही तुमच्या पहिल्या प्रयत्नात छानच बनणार, तर करून बघा। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघा 1 किलो मी बारीक रवा घेतलेला आहे। रवा आपल्याला बारीकच घ्यायचा आहे, निवडून घ्यायचा आहे। बारीक रवा घेतल्यामुळे छान असा भिजला जातो, कुरडई छान बनते बघा। 1 किलो रवा घेतलेला आहे। आता तो मी पातेल्यामध्ये काढून घेते, छान असा। ज्या पातेल्यामध्ये तुम्ही रवा भिजण्यासाठी ठेवणार आहे त्या पातेल्यात काढून घ्यायचं, त्यामध्ये भरपूर असं आपण पाणी घालून घ्यायचं। इथे बघू शकताय, भरपूर पाणी घालायचं आणि असं त्याला थोडंसं मिक्स करून असंच ठेवून द्यायचं, म्हणजे रवा खाली बसतो आणि त्यात काही कचरा वगैरे असेल ते वर येतं। असंच 10 मिनटं याला पूर्ण असंच ठेवून देणार आहे मी याला 10 मिनटं। बघू शकता मी असंच इथे याला ठेवून देते बघा। इथे 10 मिनटानंतर बघा पाणी वर आलेलं आहे, रवा खाली बसलेला आहे। आता याच्यातलं वरचं पाणी काढून घ्यायचं। इथे बघू शकताय, वरचं पाणी काढायचं आणि नंतर त्याच्यामध्ये भरपूर पाणी घालून आपल्याला हा रवा 2 दिवस छान असा भिजण्यासाठी ठेवायचा आहे। आता जर तुम्ही बुधवारी जर हा रवा भिजत घातला तर आपल्याला शुक्रवारी याच्या कुरडया बनवायच्या आहेत, तर हा आपल्याला 2 दिवस सकाळ संध्याकाळ याच्यातलं पाणी बदलून आपल्याला दुसरं पाणी घालून छान भिजण्यासाठी ठेवून द्यायचं। याच्यामध्ये मी भरपूर असं पाणी घातलेलं आहे आणि झाकण ठेवून हा मी 2 दिवस भिजत ठेवणार आहे, पण 2 दिवस पाणी सकाळ संध्याकाळ बदलायचं आहे। इथे बघा याच्यावर मी झाकण ठेवते आणि आता तिसऱ्या दिवशी आपल्याला याच्या कुरडया बनवायच्या आहेत। इथे बघा 2 दिवस छान भिजला जातो रवा। इथे बघू शकताय 2 दिवसानंतर मी याच्यातलं सकाळ संध्याकाळ पाणी बदललेलं आहे। तिसऱ्या दिवशी बघा छान असं पाणी वर आलेलं हे काढून घ्यायचं आपण आणि आपला चीक मोजून घ्यायचा, जो खाली चीक राहतो तो आपण मोजून घ्यायचा। त्या अंदाजेच आपण कुरडई बनवण्यासाठी पाणी गरम करायला ठेवणार आहे। याच्यातलं वरचं मी पाणी काढून घेते, बघू शकताय रवा छान खाली बसलेला आहे। 2 दिवस मी सकाळ संध्याकाळ छान असं याच्यातलं पाणी बदललेलं आहे। इथे बघू शकताय वरचं मी सगळं पाणी याच्यातलं काढून घेते या पद्धतीने। इथे बघू शकताय मी सगळं पाणी याच्यातलं काढून घेतलेलं आहे। जेवढं पाणी निघतं तेवढं आपल्याला काढून घ्यायचं, म्हणजे आपला चीक आहे तो पातळ होत नाही। सगळं पाणी मी काढून घेतलेलं आहे आणि जो चीक आहे तो सगळा आपल्याला चमच्याने असा हलवून घ्यायचा, म्हणजे तो खाली असा घट्ट बसतो, त्यामुळे सगळा मिक्स करून व्यवस्थित असं घ्यायचं आहे। इथे बघू शकताय चीक मी सगळा मिक्स करून घेतलेला आहे। आता आपल्याला मोजून घ्यायचं आहे, त्या अंदाजनेच आपण पाणी गरम करायला ठेवणार आहे। या पद्धतीने मी याच्यामध्ये काढून घेते बघा, हे सगळं व्यवस्थित मी काढून घेते बघा या पद्धतीने। बघा एवढा चीक आपल्याला भरलेला आहे, तर एवढं आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचं आहे अंदाजाने। आता इथे बघू शकताय मोठं पातेलं मी ठेवलेलं आहे गरम करायला, त्यामध्येच मी जेवढा चीक होता तेवढंच पाणी यामध्ये घालून घेणार आहे आणि एक्स्ट्राचं थोडंसं आपल्याला पाणीवर मी घालून घेणार आहे। गरज पडली तर आपण हे पाणी वापरणार आहे। अर्धा ते पाऊण तांब्या मी इथे पाणी घातलेलं आहे। आता झाकण ठेवून मीठ घालायचं चवीनुसार, झाकण ठेवून छान असं पाण्याला उकळी आणायची। तुम्ही मीठ चिकामध्ये सुद्धा घालू शकता। पाण्याला छान उकळी आलेली आहे। आता एक्स्ट्राचं जे पाणी आपण याच्यामध्ये घातलं होतं ते काढायचं आणि गरज पडली तर घालायचं। इथे बघू शकताय पाण्याला छान उकळी आलेली आहे। गॅस एकदम कमी करायचा आणि छान असं एका हाताने लाटण्याने ह्याला छान हलवायचं आणि नंतर हळूहळू आपल्याला चीक इथे घालून घ्यायचं आहे। बघा इथे मी पातेले पकडलेलं आहे, छान असं लाटण्यानं मी छान हलवते, म्हणजे याच्यामध्ये अजिबात गाठी गुठळ्या होत नाहीत आणि एकदम बारीक धार लावायची चिकाची आणि
चीक हळूहळू आपल्याला हलवत असं बघा छान असं यामध्ये घालून घ्यायचं. सगळा चीक मी घालून घेतलेला आहे. मिक्स करून घेते. गॅसची फ्लेम मिडियम टू लो ठेवायची आहे, म्हणजे चिकामध्ये गाठी होत नाहीत. बघा चीक असा घट्ट झालेला आहे, बघू शकताय. सगळा चीक मी इथे घालून घेतलेला आहे. बघा थोडासा घट्ट वाटते, त्यामुळे यामध्ये मी पाणी घालते. छान असं मिक्स करून घेते. पाणी घातल्याच्या नंतर छान असं बघा पकडून व्यवस्थित असं हा चीक आपल्याला पाणी घातलेलं यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. इथे बघू शकताय थोडं आणि मी पाणी घातलेलं आहे. बघा अर्धा ते पाऊण तांबे मी पाणी एक्स्ट्राचं घातलं होतं. इथे बघू शकताय पाण्याची गरज पडेल तेवढं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. चीक आपला घट्ट आलेला आहे. छान मी पाणी घालून मिक्स केलेलं आहे. बघा या पद्धतीने थोडंसं साईडचं काढून घ्यायचं आणि थोडंसं थंड पाण्याचा हात लावून सगळा चीक आपल्याला या पद्धतीने दाबून घ्यायचा आणि याच्यावर झाकण ठेवून याला लो फ्लेमवर 20 ते 25 मिनटं ठेवायचं आहे. आधीमध्ये चेक करायचं आहे आपल्याला याला. इथे बघू शकताय 25 मिनटानंतर मी चेक केला होता. मध्ये छान हलवून घ्यायचं. बघू शकताय हाताला पाणी लावायचं आणि आपला चीक चेक करायचा. इथे बघा हा अजिबात हाताला चिकटत नाही, म्हणजे आपला चीक छान तयार झालेला आहे. छान पीठ शिजलेलं आहे आपलं. इथे बघू शकताय हे पीठ शिजण्यासाठी चीक घट्ट आल्यापासून आपल्याला 25 मिनटं लागलेले आहे. तिथे बघू शकताय पातेल्यामध्ये गरम पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे आणि ते आपल्याला साच्याला लावून घ्यायचं, म्हणजे आपलं पीठ आहे कुरडईचं ते अजिबात त्याला चिकटत नाही. त्या पद्धतीने लावून घ्यायचं. त्यामध्ये मी कुरडईची प्लेट घातलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला चमच्याने हे पीठ घालून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि अजिबात आपल्याला दाबून हे पीठ भरायचं, म्हणजे कुरडई घालताना तुटत नाही. छान कुरडया घातल्या जातात. बघा या पद्धतीने मी या पद्धतीची प्लेट घातलेली आहे. तुमच्याकडे जी कुरडईची प्लेट असेल ती घालून घ्या आणि छान असं दाबून आपल्याला यामध्ये पीठ भरून घ्यायचं आहे. मी सगळं यामध्ये दाबून पीठ भरून घेते. इथे बघू शकताय सुती कपड्यावर मी ह्या कुरडया घालून घेते, म्हणजे कपड्यावर छान अशा सुकल्या जातात आणि छान सुकतात. बघा गरम गरम कपड्यावरच घालून घ्यायच्या. इथे बघू शकता या पद्धतीने मी सगळ्या कुरडया घालून घेतलेल्या आहेत. तेवढ्या प्रमाणामध्ये आपल्या 59 ते 60 कुरडया आपल्या झालेल्या आहेत. छान अशा 2 ते 3 दिवस कडक उन्हात मी ह्या वाळवून घेतलेल्या आहेत. बघा छान ह्या वाळलेल्या आहेत. बघू शकताय कुरडया छान तयार झालेल्या आहेत. बघा कडकडीत उन्हात छान अशा वाळवून घेतलेल्या आहेत. मस्त आपल्या कुरडया सुकलेल्या आहेत, छान वाळलेल्या आहेत. बघू शकता एकदम छान तयार झालेल्या आहेत आणि झटपट आपल्या एकदम सोप्या पद्धतीने आपण बनवलेल्या आहेत रव्याच्या कुरडया. तुम्ही पहिल्यांदा जरी बनवल्यास तरी सुद्धा तुमच्या छानच होणार आहेत आणि एकदम मस्त होणार आहेत. बघा तुम्हाला पहिल्या प्रयत्नात जमतील अशा ह्या कुरडया तयार झालेल्या आहेत. आता आपण तळून बघूया. इथे बघा तेल गरम करायला ठेवलेलं आहे. कडकडीत तेल आपल्याला गरम करायचं आहे आणि मिडियम फ्लेमवर छान अशा तळायच्या आहेत आणि मध्ये असं थोडंसं दाबायचं, म्हणजे छान अशा फुलल्या जातात. बघा मध्ये थोडंसं जाडसर असतात, त्यामुळे असं दाबायचं म्हणजे कुरडई छान फुलली जाते. बघू शकता एकदम पांढऱ्या शुभ्र आणि छान अशा आपल्या कुरडया तयार झालेल्या आहेत. बघा असं उन्हाचं कोणताही वाळवणाचा पदार्थ आपण एकदम उन्हामध्ये कडकडीत छान वाळवलेला असतो, त्यामुळे त्याला तळण्यासाठी तेल पण आपण कडकडीत गरम करून घ्यायचं आणि छान असं तळून घ्यायचं. बघा मस्त पांढऱ्या शुभ्र अशा आपल्या कुरडया तयार झालेल्या आहेत. मी तळून घेतलेल्या आहेत. बघा इथे मस्त आपल्या कुरडया तयार झालेल्या आहेत. तुम्हाला बघून कळत असतील एकदम छान झालेल्या आहेत. बघा आणि कुरकुरीत एकदम छान अशा चौफट फुलणाऱ्या आपल्या कुरडया तळल्यानंतर बघा छान फुलल्या जातात. तुम्ही बघू शकताय मस्त तयार झालेल्या आहेत. बघा एकदम छान अशा नक्की करून बघा. तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल, तुमच्या पण छानच होईल आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.